किती पब्लिक येईल? भरतं. मी तर म्हणतो मागच्या वर्षी डबलच्या पुढे पब्लिक झाली यावर्षी. किती लाख लोक येतील? तर 1.5 लाखाच्या आसपास लोक जमतील. कार्यम्या आणि असा खेळ एवढा या पार्टीला खर्च केलेला मी आतापर्यंत नाही पाहिला या महाराष्ट्रामध्ये. त्यासाठी MP वरून आपला महाराष्ट्र सोडून आउट ऑफ राज्यातून बैल बोलावलं मी आता. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 22 मे रोजी भव्य दिव्य असं युवा हिंद केसरी मैदान पिंपळगाव बसवंत या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं 3 फेऱ्याचं मैदान उद्या दिनांक 22 मे रोजी संपन्न होणार आहे. या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. जवळपास सध्याच्या घडीला मैदानामध्ये कशा पद्धतीनं आत्ता काम चालू आहे हे पाहणार आहोत आपण या ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो. मित्रांनो, आपण सध्या पिंपळगाव बसवंत येथे संपन्न होणाऱ्या युवा हिंद केसरी मैदानावरती आहोत आणि या ठिकाणी या भागातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि शेतकरीसुद्धा हे मैदान पाहण्यासाठी आलेले आहेत. दादा, तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना. साहेबराव फकीरराव कुटे. बरं, आणि गाव कुठलं? आयरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बरं दादा, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे. काय सांगाल, हे नियोजन तुम्ही बघितलं? आदल्या दिवशीच खास गाडी घेऊन आलाय बघायला इकडं? हो, त्याच्यात आहे ना, आम्ही जवळ 5-7 चक्कर झाले आतापर्यंत. बऱ्याच दिवसापासून गणेश भाऊची तयारी, वाढदिवसाची, दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी इतकी उत्कृष्ट बैलगाडा शर्यती झाल्या आणि त्यात मागच्या वर्षी प्रचार कमी होता. या वर्षी तर पूर्ण जिल्ह्यातून, भारतात, महाराष्ट्रातून पब्लिक बैलगाडा मालक सर्व पुऱ्या महाराष्ट्रात येणार आहे. तसे गणेश भाऊ, दिलीप काका भनकर यांचे पुतणे आणि तसेच आता अजित दादाचे चिरंजीव जय दादा पवार हे सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी सर्व जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व भावी याचा बैलगाडा शर्यती शौकिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच आम्ही आता आजूबाजूचे, आमचा निफाड तालुका असल्यामुळे आमचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका भनकर, त्यांचे प्रत्येक गावात पेरलेले कार्यकर्ते आणि प्रत्येक गावामध्ये असलेले संबंध, आम्ही जवळजवळ ज्यावेळेस पाठीची आखणी केली त्याच वेळेस नारळ फोडायपासून तर जवळजवळ आम्ही बऱ्याचशा वेळात आता पोहोच या मैदानामध्ये आम्ही जवळ 4 ते 5 चक्कर मारले. मीच नाही, आम्हीच नाही, एक गावचे नाही, पण पुऱ्या जिल्ह्यातले लोक चक्कर मारून गेले आणि सगळ्यांचा गायडन्स आमच्या गणेश भाऊने ऐकलं. गणेश भाऊ असं करा, गणेश भाऊ तसं करा. गणेश भाऊला मागच्या वर्षापेक्षा आमचं जास्त प्रतिसाद मिळणार आहे आणि त्यांचं उदंड आयुष्य वाढवा असं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भरभरून असे शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या या भावी वाढीला सर्वांच्या वतीनं मी परत एकदा पुनश्च शुभेच्छा देतो आणि या बैलगाड्या शर्यती उत्तमरित्या पार पडतील असं मी सर्वांच्या वतीनं परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. बैलगाडा शर्यती व्यवस्थित पार पाडावे आणि आपल्या गणेश भाऊला पण एकदम उत्तम असं आरोग्य आणि थंड असं आयुष्य लाभो हीच मी आपण परमेश्वरचरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. दादा, पहिल्यांदाच म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, एवढं मोठं निसर्गाने साथ दिली नाही, मात्र मैदान करून दाखवण्यात आलं. अतिशय मोठ्या जिद्दीने यामध्ये सहभाग घेतला होता. तर या वर्षीची सगळी तयारी पाहता काय वाटतंय, किती पब्लिक येईल? भरतं. मी तर म्हणतो मागच्या वर्षी डबलच्या पुढे पब्लिक झाली यावर्षी. किती लाख लोक येतील? तर 1.5 लाखाच्या आसपास लोक जमतील आज उद्या 1.5 लाखाच्या आसपास. एवढी भव्य दिव्य तयारी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात कुठं झाली होती? पहिलीच मोठी तयारी, मागच्या वर्षाला लाजवणारी मोठी तयारी. मी तर म्हणतो नाशिक जिल्ह्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रात एवढी पब्लिक येणार, तेवढी पब्लिक उद्या 22 मे गणेश भाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला येतीलच, पण बैलगाडा शर्यतीवाले याचा एक आनंद लुटतील आणि बघणारे सुद्धा आनंद लुटतील एवढी अपेक्षा मी करतो.
काकाजींचा आशीर्वाद आहे सगळ्यांना, त्याचबरोबर काकाजींनी आजपर्यंत केलेलं लोकविकासाची कामं असतील किंवा आजपर्यंत जनतेशी जोडलेली जी नाळ आहे त्यातनं एक दिसून येते की संबंध तुमचा निफाड तालुका असेल किंवा संपूर्ण जिल्हा असेल या मैदानाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतोय. सगळेजण हे आपलं घरचं मैदान आहे ह्या दृष्टीने पाहतायत, काय सांगाल? हो, नक्कीच. आमचे निफाड तालुक्याचे आमदार कार्यस्थान पाटील, जिल्ह्यात एकाही आमदाराचं एवढं कार्य नाही तेवढं कार्य आमच्या आता तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि नुसतं आमचं एक छोटं गाव आहे, 5,000 लोकवस्तीचं गाव. त्या गावामध्ये जवळजवळ 40 कोटीचे कामं आमच्या एका गावामध्ये आमच्या कार्यसन्मान आमदार दिलीप काका बनकर यांनी केलं. आणि मी माजी सरपंच आहे, माजी सभापती आहे विरोध कार्यकारी सोसायटीचा. आयरगाव विरोध कार्यकारी सोसायटीचा माजी सभापती आहे, आयरगाव ग्रामपंचायत माजी सरपंच आहे. इतर कार्यकर्ते सर्व आम्ही एकदम काकाच्या पाठी भक्कमपणे उभे. तसंच आम्ही गणेश भाऊच्या पाठीमागे स्वतः भक्कम उभे राहू असे मी सर्वांना ग्वाही देतो. दादा तुमचं नाव काय? रांगोळी रावसाहेब लक्ष्मण. काय वाटतं एकंदरीत मैदान पाहिल्यानंतर? एकदम भव्य असं मैदान आहे. एकदम भव्य असं मैदान आहे असं सांगितलेलं आहे दादांनी. आता तुमचं नाव काय? बाळासाहेब एकनाथ लबडे. बरं, आणि काय सांगाल, अशी भव्य दिव्य तयारी कधी पाहिली होती का? नाही, अजून कधीच पाहिली नव्हती. आज पहिल्यांदाच पाहिली. मागच्या वर्षी आणि या वर्षी. बरं मित्रांनो, अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. दादा तुमचं नाव काय? तुळशीराम गणपत धुमाळ. बरं, आमच्या मी पण धुमाळ आहे. हा, असं का? बरं, गाव कुठलं तुमचं? आयरगाव. आयरगावचे आहेत का? किती घर आहेत धुमाळांची? अरे 10-12 घर आहे. 10-12 घर आहेत. बरं, बाकी काय सांगाल की एकंदरीत मैदानाची तुम्ही आज पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? एकदम भारी. बरं, काय वाटतंय एकदम भारी आहे. महाराष्ट्रातलं सर्वोत्तम मैदान होईल का? होईल ना. बरं, आपलातून. बरं, महाराष्ट्रातलं सर्वोत्तम मैदान होईल असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता सध्या तयारी अंतिम टप्प्यात आहे. चला तुम्हाला. त्याचबरोबर या ठिकाणाला भेट देण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातल्या विविध भागातून, नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागातून या ठिकाणी बैलगाडी मालक आणि शर्यत शौकीन येत आहेत. तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव बाळू साळवे, गंगापूर, मुक्काम पोस्ट गंगापूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, गंगापूर मला वाटतं किती 150 का 150 किलोमीटर बरं. 150 किलोमीटरहून लोक आलेले आहेत. तर दादा इथं कशासाठी आला तुम्ही? इथं म्हणजे हा खेळ ऐकायला महिन्यापासून यायचा आम्हाला का बा इथं जत्रा अशी भरणार आहे बैलगाडी शर्यतीची. आणि त्याच्यामध्ये गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेण्यात आलेलं आहे. आणि बक्षीस ठुलं म्हणे पहिल्या नंबरला 2,11,000 रुपये. आणि 3 फेऱ्या. आणि 3 फेऱ्याचं मैदान आहे. ह्या मैदानाची पद्धत ही सातारा भागात होती, पश्चिम महाराष्ट्रात. पण हळूहळू इकडं बी उत्तर महाराष्ट्रामध्ये करायची ठरली. तर मग गणेश भाऊ म्हणे आपल्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा भरू. तर मग दुसरं वर्ष आहे या स्पर्धाचं. बरं, हे सगळं बघून काय वाटतंय, कशा पद्धतीने तयारी तर केली? महाराष्ट्रामध्ये असं मी बघितलं नाही. 32 वर्ष मला नुसती गाडी पळवायला आता चालू आहे. बरं, जॉकी आहे तुम्ही? मी स्वतः ड्रायव्हर आहे. बरं, किती वर्षाचा अनुभव आहे? 32 वर्षाचा अनुभव आहे. बघा, म्हणजे काय आपण मुलाखत घेतो, इथं भेट देणार आहे आणि त्याने मला काय परिचय नाही सांगितला, डायरेक्टच आपण सुरुवात केली. 32 वर्षापासून ड्रायव्हर आहे तुम्ही. नाव काय 32 तुमचं? वर्ष. माझं नाव बाळू साळवे, गंगापूर, तालुका आमचे गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लक्ष्मण आयनरला ओळखितो आणि लक्ष्मण मला खूप लहान आहे. बरं, मग तुम्हाला ज्युनियर आहे. हा. काय एकंदरीत असं एवढं भव्य दिव्य नियोजन तुमच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत बघितलं का? माझं नाव महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण आहे. समजा ज्याच्या घरी बैल पाळणार आहे त्याच्या घरात माझं नाव आहे. पण असं कार्यम्या आणि असा खेळ एवढा ह्या पाटीला खर्च केलेला मी आतापर्यंत नाही पाहिला या महाराष्ट्रामध्ये का कुठल्या गावानं केला असं. का ते गणेश भाऊ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बघितलं. मागच्या वर्षी काही मी आलो नव्हतो या मैदानाला कारण की बैल नव्हते. तर मग ह्या वर्षी म्हणलं जायचंच आपण बैलाला बैल लावू. तर आपला बैल आहे पाखऱ्या म्हणून, वरचे ओवले संतोष शेठ घरत यांचा बैल आहे. त्याच्यासाठी बैल बोलावलं मी मध्य प्रदेश MP मधून शहरा. अरे बघा, महाराष्ट्रामध्ये बैलांना प्रयत्न केले पण आम्हाला जे बैल पाहिजे ते बैल काही भेटले नाही. पण मी भाऊ म्हणे मी आता बुधवारचा मैदान करतो. म्हणलं भाऊ नाही, गणेश भाऊंचा वाढदिवस आहे, वाढदिवस हा वर्षातून एकदा येत राहतो. त्या मैदानात निधन बैलाची हाजरी तरी लावून भाऊ, तुम्ही चिंता करू नका, दुनियाचे कुठं नाही इकडे तिकडे करीन पण बैलच लावू बैलाला. त्याच्यासाठी MP वरून आपला महाराष्ट्र सोडून आउट ऑफ राज्यातून बैल बोलावलं मी आता. याला म्हणायचा नाद. हा नाद आहे सातारा छकडीचा, जो सबंध महाराष्ट्र व्यापतोय. चला मित्रांनो, धन्यवाद.